नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त AI टूलबद्दल बोलणार आहोत जे आपलं काम इतकं सोपं करेल आणि उत्पादकता वाढवेल की विचारायची सोय नाही. चला तर मग सुरू करूया. अच्छा, कामाच्या ठिकाणी ना आपण सगळेच कितीतरी ॲप्स वापरतो नाही का? आणि मग होतं काय, सगळा गोंधळ. वेळ तर जातोच वाया. मला वाटतं ही अडचण आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधीतरी नक्कीच आली असेल. कधी शांतपणे विचार केलाय का की एका साध्या प्रोजेक्टसाठी आपण नक्की किती ॲप्स वापरतो? म्हणजे बघा, नोट्ससाठी वेगळं ॲप, कामाच्या यादीसाठी वेगळं आणि टीमशी बोलायला तिसरंच काहीतरी. हीच तर सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे, नाही का? आता बघा, इथे दोन गोष्टी दिसतायत. एकीकडे आहे वेगवेगळ्या ॲप्समुळे उडालेला तो सगळा गोंधळ आणि दुसरीकडे सगळी कामं एकाच ठिकाणी करण्याची सोय. फरक तर अगदी स्पष्ट आहे की कोणतं जास्त चांगलं आहे. पण थांबा, या सगळ्या गोंधळावर एक एकदम सोपा उपाय आहे. आणि तो उपाय आहे टास्केड. हे एक असं जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे जे आपली सगळी विखुरलेली कामं एका छताखाली आणतं. तर मग हे टास्केड आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक AI पॉवर्ड वर्कस्पेस आहे. म्हणजे इथे नोट्स काढता येतात, कामाची यादी बनवता येते, माइंड मॅप्स तयार करता येतात. इतकंच नाही तर पूर्ण प्रोजेक्ट प्लॅन सुद्धा एकाच ठिकाणी बनवता येतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यात AIची मदत पण मिळते. म्हणजे बघा, टास्केडमध्ये काय काय आहे? नोट्स, टास्क लिस्ट, माइंड मॅप्स तर आहेतच, पण सोबत एक AI रायटिंग असिस्टंट पण आहे. आणि हो, टीमसोबत मिळून काम करायची सोय तर आहेच. हे सगळं एकत्र आल्यामुळे आपलं काम किती सोपं होतं याची कल्पना करा. चला, आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. हे जे टास्केडचं AI आहे ते नक्की काम कसं करतं? खरं सांगायचं तर हे आपल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी एका हुशार असिस्टंट सारखं आहे. एक उदाहरण घेऊन समजून घेऊया, म्हणजे पटकन लक्षात येईल. समजा आपल्याला एक व्हिडिओ सिरीज बनवायची आहे, स्क्रिप्ट लिहिण्यापासून ते व्हिडिओ पब्लिश करण्यापर्यंत. अशा वेळी टास्केड खरंच खूप उपयोगी पडू शकतं. आणि इथेच तर खरी जादू आहे. फक्त काय करायचं, आपली जी स्क्रिप्ट आहे ना ती टास्कमध्ये पेस्ट करायची आणि AIला एक कमांड द्यायची आणि बस, ते AI आपल्यासाठी व्हिडिओचे प्रॉम्प्ट्स, यूट्यूबचं डिस्क्रिप्शन, टॅग्स एवढंच नाही तर शॉर्ट्ससाठी लागणारी स्क्रिप्टसुद्धा तयार करून देईल. विचार करा, एकाच कंटेंटमधून कितीतरी गोष्टी अगदी सहज तयार होतात. आणि या सगळ्याचा फायदा काय? जेव्हा सगळी कामं एकाच ठिकाणी येतात तेव्हा तो डोक्यातला गोंधळ आपोआप कमी होतो. कामात एक प्रकारची स्पष्टता येते आणि साहजिकच आपली काम करायची क्षमता म्हणजे कार्यक्षमता वाढते. टास्केडची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे इथे आपल्या कामाच्या पद्धतीनुसार वेगवेगळे व्ह्यूज मिळतात. म्हणजे जर साधी लिस्ट आवडत असेल तर लिस्ट व्ह्यू आहे, जर कानबान बोर्डसारखं काम करायचं असेल तर बोर्ड व्ह्यू आहे, आणि जर क्रिएटिव्ह विचार करायचा असेल तर विचारांना आकार देण्यासाठी माइंड मॅपचा पर्याय सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकासाठी काहीतरी आहे. आणि हो, हे फक्त नोकरी करणाऱ्यांसाठीच आहे असं नाही. जे शिकत आहेत म्हणजे विद्यार्थी, त्यांच्यासाठी तर हे खूपच फायदेशीर आहे. कारण टास्केडसारखं टूल वापरल्यामुळे नियोजन कसं करायचं, गोष्टी कशा ऑर्गनाईज करायच्या आणि डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय, ही आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची स्किल्स आपोआप विकसित होतात. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की हे इतकं जबरदस्त साधन वापरायला सुरुवात कशी करायची? काहीच अवघड नाहीये. सुरुवात करणं खूप सोपं आहे. फक्त taskade.com या वेबसाईटवर जायचं, एक फ्री अकाउंट तयार करायचं आणि बस, AIच्या मदतीने आपलं काम सोपं करायला सुरुवात करायची. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. खरंच, एक असं AI पॉवर्ड वर्कस्पेस आपल्या काम करायची पद्धत आणि उत्पादकतेची जी काही व्याख्या आहे ती पूर्णपणे बदलू शकतं का? यावर नक्की विचार करा.